नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुमचं वय जर 60 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि रात्री तुम्ही अनेक वेळा झोपेतून जागे होता तर तुमच्यासाठी एक उपाय मी सांगणार आहे। हा फक्त वय वाढल्यामुळे होणारा त्रास नाहीये, तर तुमच्या झोपेच्या आरोग्याला आणि स्वातंत्र्याला मोठा अडथळा आहे। संशोधनामध्ये असं दिसलंय की 78% ज्येष्ठ लोक झोपण्यापूर्वी काही सोप्या चुका करतात आणि ज्यामुळे रात्री त्यांना उठण्याची गरज वाढत असते। पण आज मी तुम्हाला नक्की हे कसं थांबवायचं आणि हे कसं थांबवता येईल, ज्यामुळे तुम्ही शांतपणे आणि सलग झोपू शकतात। या सततच्या अडथळ्यांमुळे तुम्हाला थकवा, चिडचिड आणि जीवनाचा आनंद कमी होतो आहे आणि ते घेण्यासाठी कमी ऊर्जा वाटू शकते। कदाचित तुम्ही दुपारी पाणी पिणं कमी केलं असेल किंवा रात्री नीट झोप न होण्याच्या भीतीने काही सामाजिक कार्यक्रमही रद्द केले असतील। तुम्हाला कदाचित माहीत नाही की अशी 5 सवयी आहेत ज्या दिसायला अगदी सामान्य वाटतात आणि तुम्ही रोज त्या करत असाल, पण त्या सवयींमुळेच ही परिस्थिती निर्माण होत असते। आज मी त्या प्रत्येक सवयीबद्दल सांगणार आहे आणि त्या सोप्या कायमस्वरूपी कशा सुधारायच्या तेही सांगणार आहे। हे सर्व तुम्हाला समजावून सांगण्या अगोदर मला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे। जर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीची खरी काळजी असेल तर कृपया या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज लगेच बघू शकता। आता मला एक गोष्ट सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्हाला रात्री किती वेळा लघवीसाठी उठावं लागतं। तुमचा सहभाग हजारो लोकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवणारी माहिती शोधत राहण्यासाठी प्रेरणा देतो। बऱ्याच लोकांना हे कळत नाही की रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठणं, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नॉकिया म्हणतात, ही फक्त वय वाढल्यामुळे होणारी नैसर्गिक समस्या नाही, ते तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये काहीतरी ताळमेळ नाही याचं लक्षण आहे आणि या ताळमेळ तोडीचे परिणाम इतके गंभीर असू शकतात की तुम्हाला कल्पनाही नसेल। वैद्यकीय संशोधन असं सांगतं की नॉक्टोरियामुळे होणारी खंडित झोप, थेट रात्री पडण्याचा धोका, हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या समस्या, लक्ष कमी होणं आणि अगदी वयस्कर लोकांमध्ये नैराश्य याच्याशी जोडली गेलेली आहे। जेव्हा तुम्हाला रात्री अनेक वेळा उठावं लागतं तेव्हा तुमचं शरीर कधीच झोपेच्या खोल टप्प्यापर्यंत पोहोचत नाही, जिथे स्मरणशक्ती सुधारते आणि शरीराच्या पेशी दुरुस्त होतात। याचा अर्थ तुम्हाला सतत थकवा जाणवतो। उठायच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शरीराला खोल झोपेत होणाऱ्या उपचार आणि पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियांपासून वंचित करत आहात। हळूहळू या दीर्घकालीन कमतरतेमुळे वृद्धत्वाचा वेग वाढू शकतो, तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि तुमची एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमताही कमी होऊ शकते। पण इथे एक चांगली गोष्ट आहे जी तुमचा दृष्टिकोन बदलून टाकेल। बऱ्याच वेळा वयस्कर लोकांच्या गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्यांमागे नक्कीच काही सवयी असतात ज्या सहज सुधारता येऊ शकतात आणि झोप त्यातलीच एक गोष्ट आहे। वैद्यकशास्त्र आणि वृद्ध लोकांमधल्या मूत्रविज्ञानावर अनेक दशकं संशोधन करून 5 अशा सवयी समजल्या आहेत की ज्या सोडल्यावर रात्री उठून लघवीला जाण्याची गरज खूप कमी होऊ शकते किंवा अगदी नाहीशी सुद्धा होऊ शकते। मी आता सांगणाऱ्या प्रत्येक उपायाला बारीक वैज्ञानिक पुरावे आहेत आणि हजारो लोकांनी ते वापरून जबरदस्त फरकसुद्धा पाहिला आहे। पहिली सवय म्हणजे झोपण्याच्या 3 तास अगोदर द्रव पदार्थ पिणं टाळणं। बघायला सोपं वाटतंय ना किंवा ऐकायला सोपं वाटतंय ना, पण खरं तर हे खूप गुंतागुंतीचं आणि आश्चर्यकारक आहे। बहुतेक लोक झोपण्याच्या अगोदर फक्त पाणी पिणं कमी करण्याचा प्रयत्न करतात। अशा चुका आपल्याकडून होतात, पण लोक अजूनही असे पदार्थ आणि पेय घेत राहतात ज्यात सूप आणि द्रव पदार्थ जास्त असतात, जे रात्रीच्या झोपेसाठी त्रासदायक ठरतात। तुमच्या शरीरामध्ये काय होतं हे खूपच मजेशीर आहे। जेव्हा तुम्ही झोपायच्या 3 तास आधी द्रव घेताय तेव्हा तुमच्या मूत्रपिंडांनी ते द्रव प्रक्रिया करणं सुरू ठेवावं लागतं, नेमकं त्यावेळेस जेव्हा त्यांना लघवीचं प्रमाण कमी करायचं असतं। अनेक ज्येष्ठ लोकांना हे देखील कळत नाही की सूप, कलिंगड, टरबूज यासारखी जास्त पाण्याची फळं, गरम चहा आणि काही औषधं यात खूप द्रव असतो, ज्यामुळे रात्रभर त्रास होतो। नाशिकमधल्या 72 वर्षीय मीनाताई आहेत आणि त्यांची प्रेरणादायी गोष्ट ऐका।
त्या बराच काळ रात्री 4 ते 5 वेळा लघवीसाठी उठायच्या. त्यांनी सगळं काही करून पाहिलं. पाणी कमी प्यायचं, औषधं घ्यायची, अगदी शस्त्रक्रियेचा विचारही केला होता. मीनाताई म्हणाल्या, माझी खूप निराशा झाली होती, झोपच उडाली होती आणि माझं स्वतःचं मूत्राशय कैद काण्यासारखं मला वाटू लागलं होतं. मग त्यांच्या लक्षात आलं की झोपायच्या आधीचा त्यांचा हर्बल चहा आणि रात्रीचं जेवणातील सूप ह्या गोष्टी त्यांच्या समस्या अजून वाढवत होत्या. मग मी त्यांना शिकवलेली पूर्ण रणनीती त्यांनी अंमलात आणली. मीनाताईंनी हे केल्यानंतर फक्त 2 आठवड्यांमध्येच रात्री फक्त एकदाच बाथरूमला जाणं त्यांचं होऊ लागलं. ही सवय सुधारण्याचे फायदे फक्त चांगली झोप मिळणं एवढेच नाहीत, तर झोपण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या मूत्रपिंडावरती जास्त ताण देणं थांबवलं तर तुमचं शरीर नैसर्गिक पद्धतीने व्हॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन तयार करू शकतं, जो लघवी घट्ट करतो आणि रात्री त्याची निर्मिती कमी करतो. याचा अर्थ फक्त तुम्ही कमी लघवी करत नाही, तर तुम्हाला अधिक गाढ आणि शांत झोप मिळत असते. त्यामुळे तुम्ही सकाळी जास्त ताजेतवाने उठता आणि दिवसभर तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये जास्त लक्षसुद्धा देऊ शकता. हा बदल खऱ्या अर्थानं आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी तुमच्या रोजच्या झोपेच्या वेळेपासून 3 तास आधी द्रव पदार्थ घेणं थांबवायचं ठरवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही साधारण रात्री 9 वाजता झोपत असाल तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणतंही पाणी, चहा, ज्यूसेस, कॉफी, सूप, जास्त द्रव असलेली फळं किंवा अगदी आईस्क्रीम, गोळा यासारखी द्रव पदार्थ घेणं बंद करा. ज्यांना हालचाल करताना अडचण येते त्यांनी केवळ तातडीच्या किंवा आवश्यक औषधांसाठी थोडंसं पाणी प्यावं. पलंगाजवळ पाणी ठेवावं. जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तहान लागणारी औषधं जर तुम्ही घेत असाल तर डॉक्टरांशी बोलून द्रव पदार्थ घेण्याचा वेळ दिवसाच्या पहिल्या काही तासांमध्ये कसा ठरवता येईल याबद्दल चर्चा करा. मग ताईंनी काही महिन्यानंतर सांगितलं, असं साधं काही केल्याने माझं आयुष्य इतकं बदललं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आता मी माझ्या 50शीत जरी जायचं ठरवलं तर 50मध्ये जशी झोपायची तशीच आत्ता झोपते आणि दिवसभर माझी ऊर्जा जी आहे ती तिप्पट वाढली आहे. माझी नातवंडं माझी ऊर्जा पाहून चकित होतात. सवय म्हणून 2 गोष्टी खूप उशिरा जेवणं आणि लघवी वाढवणारे पदार्थ खाणं ही एक मोठी चूक आहे, जी 85% वयस्कर लोक करतात आणि त्यांना याचा त्रासही होतो. कळतही नाही की ते स्वतःच्या झोपेत अडथळा आणतायत. तुमच्या जेवणाची वेळ आणि तुम्ही दुपारी व संध्याकाळी जे खाता त्याचा थेट आणि जोरदार परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीवरती होत असतो. झोपायच्या आधी जेवलं, विशेष करून जेवणात नैसर्गिकरित्या लघवी वाढवणारे पदार्थ असतील तर तुम्ही तुमच्या मूत्राशयाला रात्री भरायचं काम देताय. टोमॅटो, काकडी, अजमोदा, शतावरी, कलिंगड, कॉफी, ग्रीन टी, चॉकलेट आणि अगदी कोशिंबीर यामध्ये असं काहीतरी असतं जे लघवीचं उत्पादन वाढवतं. तेव्हा समस्या आणखी वाढते, कारण यापैकी बरेच पदार्थ आरोग्यासाठी चांगले मानले जातात. त्यामुळे लोक त्यांना नक्कीच खातात, पण ते नकळतपणे नॉक्टोरिया बनवतात, ज्यामुळे हे दुष्टचक्र सुरू होतं. यामागचं विज्ञान खूपच रोचक आहे. तुमच्या पचनसंस्थेला जेवण पूर्णपणे पचायला साधारण 3 ते 4 तास लागतात. या दरम्यान विशेषतः जेव्हा तुम्ही झोपलेला असता तेव्हा पचनक्रिया हळू होते आणि लघवी वाढवणारे घटक तुमच्या शरीरामध्ये जास्त काळ राहतात. त्यामुळे मूत्रपिंडावर त्यांचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. याशिवाय जास्त सोडियम असलेले पदार्थ बऱ्याच वयस्कर लोक जास्त खाणं करतात, शरीराला दिवसभर पाणी धरून ठेवायला भाग पाडतात आणि जेव्हा तुम्हाला झोपायचं असतं तेव्हा ते पाणी बाहेर टाकतात. पुण्याच्या 68 वर्षांच्या निवृत्त आकाश काका आहेत आणि त्यांची बदललेली गोष्ट मी तुम्हाला सांगते, जे खाण्याच्या बाबतीत खूपच ठाम होते. आकाश काका रात्री 8:30 वाजता जेवायचे आणि अनेकदा 9:30 वाजता नाश्ता करायचे, ज्यात नेहमी ताजं टोमॅटो, काकडी आणि पचनासाठी ग्रीन टी असेल. त्यांनी मला माझ्यासमोर हे कबूल केलं की मी रात्री 1, 3:30 आणि 5:30 वाजता नक्की लघवीसाठी उठायचो. मला असं वाटतं फक्त वाढत्या वयामुळे असं होतं, पण दिवसभर मला झोप येत नाही. जेव्हा त्यांनी संध्याकाळी 10:30 वाजता जेवण आणायला सुरुवात केली आणि दुपारी 4 नंतर लघवी वाढवणारे पदार्थ बंद केले, तेव्हा आकाश काकांनी फक्त 10 दिवसांमध्ये मोठा बदल बघितला. ते रात्री फक्त एकदाच उठू लागले आणि 3 आठवड्यानंतर सलग 6 तास झोपू लागले, कुठल्याही अडचणीशिवाय. या बदलांचे फायदे खूप खोल आणि बहु आरामदायी आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाला तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयीशी जुळवता तेव्हा तुम्ही फक्त नॉक्टोरिया कमी करत नाही तर पचनही खूप सुधारतं. गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लेक्स कमी करून झोपेमध्ये अडथळा कमी होतो आणि तुमचा चयापचय रात्री अधिक चांगल्या प्रकारे काम करतो.
बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यावर भूक कमी लागते आणि हलकं फुलकं उत्साही वाटतं असंही सांगतात. ही पद्धत वापरण्यासाठी झोपण्याच्या 4 तास आधी जेवण खाण्याचा नियम ठेवा. शक्यतो संध्याकाळी 4:30 ते 6:30 वाजता झोपायला अनुकूल असे पदार्थ खा. जेवणासाठी आणि झोपेसाठी चांगल्या पदार्थांची यादी तयार करा, जसं की कमी चरबीचे मांस, भात, रताळे, केळी, ओट्स, ब्रोकोली आणि गाजर. शत्रूंमध्ये यांसारख्या भाज्यांचा समावेश आहे, जसं की मी आधी सांगितलेले सर्व लघवी वाढवणारे पदार्थ आणि मद्यपी पेये, जे सुरुवातीला झोप येण्यास मदत करतात आणि नंतर वारंवार जागा करतात. जर वेळेची मर्यादा असेल किंवा जेवणासोबत औषधे घ्यायची असतील तर डॉक्टरांशी बोलून उपचारांशी तडजोड न करता तुमची दिनचर्या कशी जुळवायची यावर चर्चा करा. अशोक काका आहेत. अलीकडे त्यांनी सांगितलंय की त्यांनी आपलं अन्न आणि झोप यांचं नातं पूर्णपणे बदलले. आता ते संध्याकाळी 6 वाजता राजासारखं जेवतात आणि बाळासारखी झोप घेतात. पत्नी प्रभावित झाली आहे आणि 10 वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटते. सवय अशी आहे की झोपण्यापूर्वी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूम वापरणं ही एक हुशार योजना वाटू शकते, पण खरं तर हा सर्वात धोकादायक सापळा आहे, जो वयस्कर लोकांना नॉक्टुरियाच्या चक्रात अडकवून ठेवतो. जेव्हा तुम्ही झोपण्याआधी खबरदारी म्हणून बाथरूम वापरता, जरी तुम्हाला खरी गरज नसेल तरी तुम्ही तुमच्या मूत्राशयाला कमी काम करण्याची सवय लावत असता आणि अशी एक सवय तयार करता जी रात्रभर चालू राहते. बहुतेक लोकांना हे कळत नाही की मूत्राशय हा एकदम जुळवून घेणारा स्नायू आहे, जो तुमच्या वारंवार होणाऱ्या सवयींपासून शिकतो. तुम्ही जेव्हा लघवी पूर्ण भरली नसतानाच वारंवार रिकामी करता, तेव्हा मूत्राशयाला असं शिकवतात की त्याला लघवी साठवण्यासाठी गरज नाही. हळूहळू यामुळे मूत्राशयाची कार्यक्षमता खूप कमी होते. त्यामुळे थोडीच लघवी भरली तरी ते तातडीने लघवी करण्याचा सिग्नल देऊ लागतो, ज्यामुळे तुमची झोप उडते, अगदी खरी गरज नसतानाही. या सगळ्या शरीरातील क्रियाशास्त्रामध्ये गुंतागुंत खूप आहे, पण ते फारच रोचक आहे. निरोगी प्रौढ व्यक्तीचं मूत्राशय साधारणपणे 300 ते 500 मिलीलिटर लघवी आरामात साठवू शकतं. मूत्राशय मग त्यानंतर मेंदूला तातडीचे संकेत पाठवतं. पण जेव्हा तुम्ही खबरदारी म्हणून लघवी करण्याची सवय लावता, तेव्हा तुमचा मूत्राशय फक्त 100 ते 150 मिलीलिटर लघवी असतानाच हे संकेत पाठवू लागतो, ज्यामुळे तुमची झोप उडते. पुण्याच्या 74 वर्षांच्या देविकाबाई आहेत आणि झोपण्यापूर्वी एक सुरक्षिततेचा नियम तयार करून त्यांनी ठेवला आहे. त्या म्हणतात, प्रत्येक रात्री लघवी करायला जायचं गरज नसते, पण मी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूमला जाते. मला वाटायचं मी हुशारपणा करत आहे, पण खरं तर मी एक राक्षस तयार केला होता. आणि मग असं झालं की देविकाबाई फक्त 2 तासांनी मूत्राशय भरल्याची जाणीव त्यांना होऊ लागली. त्या उठायच्या, पण खरं तर त्यांचं शरीर कमी क्षमतेवरती काम करायला शिकलेलं होतं. मी शिकवलेली मूत्राशय पुनर्रचना तंत्र वापरल्यानंतर देविकाबाईंनी हळूहळू त्यांची साठवण क्षमता वाढवली आणि आता त्या नियमितपणे 5 ते 6 तास सलग झोपतात. असं चक्र तोडल्याचे फायदे खूपच जबरदस्त आहे आणि ते लवकरच दिसून येतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मूत्राशयाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेवरती परत येऊ देता, तेव्हा फक्त नॉक्टुरिया कमी होत नाही, तर तुमच्या नियंत्रणावरचा आत्मविश्वासही परत मिळतो. झोपेशी संबंधित काळजी कमी करण्यासाठी आणि तुमच्या रात्रीची झोप चांगली होण्यासाठी सुरुवातीला एक महत्त्वाचा नियम पाळा. झोपण्याआधी फक्त तेव्हाच बाथरूमला जा जेव्हा तुम्हाला खरंच गरज वाटेल. नक्की आणि शंका नकोशी. जर गरज वाटत नसेल पण मनात काही काळजी असेल तर वाचन करा आणि हलक्या संगीताचा आस्वाद घ्या, म्हणजे स्वतःचं लक्ष 15-20 मिनिटं विचलित करता येईल. बहुतेक वेळा तुम्हाला जाणवेल की ती गरज फक्त मनातली चिंता होती. जर तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल, इतिहास काहीही असो किंवा तुम्ही लघवी वाढवण्यासाठी औषधे घेत असाल, तर तुमच्या परिस्थितीनुसार सर्वोत्तम पुनर्रचना प्रोटोकॉल काय आहे यासाठी तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोला. देविकाबाईंनी काही महिन्यांनी मला सांगितलं की माझा विश्वासच बसत नाही की मी माझ्या समस्येचं कारण मीच तयार करत होते. आता मला पूर्ण खात्री आहे की माझ्या शरीराला काय करायचं आहे याची माहिती आहे आणि मी माझ्या चिंतेचा गुलाम नाही. हे जाणून मला खूप शांत झोप येते. चुकीच्या स्थितीत झोपणं आणि चुकीच्या उष्णतेचा वापर करणं हा एक मोठा शोध आहे, ज्याबद्दल फार कमी आरोग्य तज्ज्ञांना माहिती आहे. तुम्ही ज्या स्थितीत झोपण्याचा आणि तुमच्या मूत्राशयाच्या रचनेचा थेट आणि मोजता येण्याजोगा परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर होतो.
बहुतेक वयस्क लोक असं झोपतात ज्यामुळे नकळत मूत्राशयावर जास्त दाब येतो आणि रक्ताभिसरणात अडथळा येतो. यामुळे मूत्रसंस्थेच्या सामान्य कामावरती परिणाम होतो. जेव्हा तुम्ही पोटावर किंवा पोटाला दाब देणाऱ्या स्थितीत झोपता तेव्हा मूत्राशयावरती थेट शारीरिक दाब होतो, ज्यामुळे तो भरलेला नसतानाही भरल्याचा सिग्नल पाठवू शकतो. त्याबरोबरच चुकीच्या पद्धतीने ठेवलेले औषधं रक्ताभिसरणावर आणि शिरा परत येण्यावर याचा परिणाम होतो, ज्यामुळे दिवसा तुमच्या पायांमध्ये जमा झालेला द्रव रात्री रक्ताभिसरणात परत जातो. त्यामुळे झोपल्यावर लघवीची मात्रा वाढते. यामागचं बायोमेकॅनिकल विज्ञान असं आहे की जेव्हा तुम्ही पायाखाली उशी ठेवता आणि पाठीचा कणा सरळ ठेवून झोपता तेव्हा मूत्राशयावर बाहेरून दाब येत नाही आणि तो आपली नैसर्गिक स्थिती राखतो. यामुळे शिरा परत येण्याचं प्रमाणही कमी होतं, ज्यामुळे रात्री लघवीसाठी बाहेर पडण्याची गरज कमी होते. अलीकडील अभ्यासानुसार जे लोक योग्य स्थितीत झोपल्याने नॉक्टुरिया 40% कमी होऊ शकतो, असं कोल्हापूरच्या 71 वर्षांचे माजी सैनिक आहेत आणि ते विजू काका, तर ते नेहमी पोटावर झोपायचे कारण ते त्यांना जास्त आरामदायी वाटायचं. त्या विजू काकांना म्हणालं की 30 वर्ष सैन्यात सेवा केली आणि नेहमी पोटावरती झोपलो आहे असं ते म्हणाले. तर त्यांच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्या रात्रीच्या त्रासाचं कारण असू शकतं हे मला कधीच वाटलं नव्हतं. रात्री 3 वेळा नक्की उठायचं आणि प्रोस्टेटसाठी मूत्ररोग तज्ज्ञांकडे जाण्याचा विचार ते करत होते. झोपण्याचा प्रकार आणि नॉक्टुरिया यांच्यातील नातं कळल्यावर विजू काकांनी हळूहळू पायाखालची उशी ठेवून कुशीवर झोपायला सुरुवात केली. फक्त 2 आठवड्यांमध्ये त्यांना रात्री बाथरूमला जाणं 1-2 वेळा कमी झालं आणि 1 महिन्यानंतर काही रात्री ते पूर्णपणे अखंड झोपू लागले. या बदलाचे फायदे फक्त नॉक्टुरिया कमी होणं एवढंच नाही, तर जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने झोपता तेव्हा पाठदुखीसुद्धा कमी होते, रात्री श्वासोच्छ्वास सुधारतो आणि घोरणंसुद्धा कमी होतं. पाठीचा कणा नैसर्गिकरित्या सरळही राहतो. तुम्हीसुद्धा या गोष्टी नक्की करून बघू शकता. तुम्हाला जर या गोष्टी आवडल्या असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.